शरद पवार गटाच्या शिर्डीमधल्या शिबिरामधली रोहित पवारांची गैरहजेरी चर्चेचा मुद्दा झालाय। रोहित पवार शिबिराला गैरहजर का राहिले याबाबत शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे। पाहूयात या संदर्भातला स्पेशल रिपोर्ट। रोहित पवार परदेशात लवकर येतील। एखादा माणूस कोरोनाने आजारी असेल तर तो या शिबिराला कसा येऊ शकेल? मी शोधून संध्याकाळपर्यंत सांगतो। शरद पवार गटाच्या शिर्डीच्या शिबिरात निवडणुकीच्या तयारीऐवजी चर्चेचा विषय होता रोहित पवार। रोहित पवारांचा कर्जत जामखेड मतदारसंघ ज्या जिल्ह्यात आहे त्याच जिल्ह्यात शरद पवार गटाचं शिबिर आहे। पण त्या शिबिराला रोहित पवारांची गैरहजेरी सगळ्यांनाच खुपत होती। पत्रकारांनी रोहित पवारांबाबत जितेंद्र आव्हाडांना विचारलं तर कोरोना झालेला माणूस शिबिराला कसा येईल असा प्रतिप्रश्न आव्हाडांनी केला। एखादा माणूस कोरोनाने आजारी असेल तर तो या शिबिराला कसा येऊ शकेल? म्हणजे तुम्हाला कोणी आला नाही की काहीतरी गोंधळ आहे? रोहित पवारांच्या बाबतीत काही गोंधळ असू शकतो। रोहित पवारांच्या गैरहजेरीसाठी आव्हाडांना बहुतेक हे कारण सांगणं संयुक्तिक वाटलं नसावं। त्यांनी संध्याकाळपर्यंत शोधून सांगतो असं सांगून स्वतःची सुटका करून घेतली। मी शोधून संध्याकाळपर्यंत सांगतो। मी शोधून संध्याकाळपर्यंत सांगतो। मी शोधून संध्याकाळपर्यंत सांगतो। शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी रोहित पवार संध्याकाळी शिबिराला उपस्थित राहतील असं सांगितलं। मी गरीब माणूस आहे, माझा कोणाशी वाद होऊ शकत नाही। मी माझ्या पक्षाचं काम करतोय, जे बरोबर येतील त्यांना घेऊन आमचं काम चालू आहे। रोहित पवार परदेशातनं लवकर येतील। आता जे रोहित पवार गैरहजर आहेत त्यांनी सोशल मीडियावर हजेरी लावून आपल्या गैरहजेरीचं कारण सांगून टाकलं। पूर्वनियोजित कार्यक्रमामुळे मी बाहेर असल्यानं शिर्डीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शिबिराला उपस्थित राहू शकलो नाही। पक्षश्रेष्ठींसोबत चर्चा झाली आहे, याचा कोणीही राजकीय गैरअर्थ काढू नये। आम्ही सर्वजण सोबत आहोत। आदरणीय शरद पवार साहेब आणि जयंत पाटलांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्राच्या हितासाठी एकजुटीनं लढू आणि जिंकू असं ट्विट रोहित पवारांनी केलं। रोहित पवारांच्या गैरहजेरीवरून अजित पवार गटानंही रोहित पवारांना टोला लगावला। कोण कुठे आहे बाहेर त्याची मला चिंता असणं काही कारण नाही। त्याच्यातले कधी कोण बाहेर पडतील हे महत्त्वाचं आहे, ज्याचा उल्लेख बावनकुळे साहेबांनी केला। राष्ट्रवादीचं गेल्या वर्षीही शिर्डीमध्ये शिबिर झालं होतं। त्या शिबिराला रोहित पवारांचे काका अजित पवार हे अचानक गायब झाले होते। त्यानंतर झालेलं रामायण संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे। आता या वर्षीच्या शिबिरात रोहित पवार गैरहजर राहिले, त्यामुळे रोहित पवार काही धाडसी भूमिका तर घेणार नाहीत ना अशी कुजबूज शिबिरात सुरू झाली आहे। गोविंद साळुंखे, लोकशाही मराठी, शिर्डी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।